तर नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, मी वेदांत हिरोळीकर आणि वेलकम टू माय चॅनल. तसा तर हा माझा पहिला व्लॉग नाही आहे, तसं तर तिसरा चौथा आहे, पण चॅनलवर टाकणारा हा पहिलाच व्लॉग आहे. ते तिसरा चौथा व्लॉग आता कधीच येणार नाही. 4-5 राईड झाल्या पण काही टाकणं झालंच नाही. संभाजीनगरला गेलो, तर दांडेलीला गेलो, नाही दांडेलीला तर चाललो आहे, हम्पीला गेलो, त्याच्या पण लॉक केलं, पण ते कधी एक्झिस्ट नाही करणार. काही कारणास्तव ते टाकू शकत नाही. कधी जर टाकू वाटलं तर टाकेन, नाहीतर नाही. आता सकाळचे वाजले आहेत 4. आपण निघत आहेत दांडेलीला बाईक्सवर. 4 बाईक्स आहेत. बघायचं कसं कसं सगळे जमा होणार आहेत आता, आणि मग निघायचं. तसं तर मी आता कॅमेरा शाही पण नाही राहिलो, आणि तसं तर माझे मित्रमैत्रिणीच बघणार आहेत सगळे हे ब्लॉग. तर तोपर्यंत तरी कोण फॅन फॉलो तर करणार नाही मला. चला पुढचे अपडेट्स पुढे देतो सगळे जमा झाल्यावर, निघायला लागल्यावर सगळे बघू. तोपर्यंत बाय बाय. तर आता आम्ही सगळे तयार झालेलो आहेत. हे देशमाने, हे आदित्य धुमाळ, श्रेयस देशमाने, आदित्य धुमाळ, तुषार शेळके, सौरभ आडनाव काय मला माहिती, पुजारी आहे, सौरभ पुजारी व तसेच ओंकारी नामदार व आमच्या 3 प्रिय गाड्या. अशा प्रकारे रेडी झालेलो आहेत आम्ही. आता नारळ फोडायचा कार्यक्रम सुरू होत आहे. आई राजाच्या नावानं आपण थांबा, गणपती बाप्पा पहिल्यांदा. गणपती बाप्पा मोरया. आई राजा उदे उदे, उदे उदे, भवानी माता की जय. वा वा. आता आपण निघू. अशा प्रकारे 3 गाड्या रेडी झाल्यात मस्तपैकी. सकाळचे वाजले आहेत 5. पडलास आता खायचं. आता खावा ते नारळ. काय झालं? म्हणून असं तो टाकायला मारला पाहिजे खाली दिवशी रोडवर. काय म्हणतो आल्या नंतर राहू दे, आता सुरुवात होणार काय कधी बोल रे. मोगो कॅन्सल. RIP मोगो. तुला काय आता निघणार आहेत आम्ही. मग काय तुला काय बोल वाटतं का ब्लॉग? काहीच नाही, माझी पाठ दुखाली त्या बॅगेना. काय तर नियोजन करू द्यायचं नाही कर ना. वाजले आहेत सकाळचे 6 आणि आम्ही पोचलेलो आहेत सोलापूरला. दरवेळेसच्या आमच्या चहाच्या ठिकाणी. मागच्या वेळेस कोल्हापूरला जाताना आपण लक्ष्मी टी सेंटरला चहा पिऊन सुरुवात केली ट्रिप. यावेळेस पण इथं. आणि आता देशपांडे म्हणतो आता शेळकी कुठे गेलाय काय कळलं झालाय. हरवला शेळके डिस्टन्स मेंटेन करू शकत. शेळकेला दिसत नाही. शेळके आंधळा आहे. मुळात शेळकेला गाडीच कंट्रोल होत नाही. मुळात शेळकेला गाडी पण येत नाही. मुळात शेळकेला आणायलाच नाही पाहिजे होतं. मुळात आपलं सगळं चुकलं. मला तर रस्ते आणि कोणाकडनं आहे सांगा लवकर. पुणेकर कोंट्री. आम्ही सर्वजण सुसू ब्रेक करताना तुळजापूरपासून आता 100 किलोमीटर लांब आलो आपण. अजून तर भरपूर राहिले तर भरपूर कमी वेळात आलं, पण उशीर झाला. पण अजून भरपूर लांब आहे. अजून 100 किलोमीटरला तर अजून 400 किलोमीटर जायचं आहे. 500चं टाकलं होतं. कसं वाटायला? एकच गाडी राहिली. 100 किलोमीटर येऊन कसं वाटलं आता? खूप छान वाटलं. वातावरण पण एकदम वातावरण पण फारच छान आहे आज. वाटलं होतं पाऊस पण पडेल. फार जास्त पावसानं प्रॉब्लेम दिला पण गेला. अजून तर आहे 400 किलोमीटर, पण अजून काय होतं का नाही. तर आम्ही आता आलेलो आहोत विजापूरला. 160 किलोमीटर लांब. ती पण फक्त किती 100 किलोमीटर आपण कव्हर केलं 1 तासात. 1 तासात 100 किलोमीटर. सोलापूरहून निघालो 100 किलोमीटर 1 तासात कव्हर केलं फक्त आम्ही फक्त. तर मग आता नाश्ता करायला थांबलेलो आहोत अशा कुठल्या तर ठिकाणी मस्तपैकी. आता इथं AC आहे पण तो बंद आहे आणि फॅन पण नाही आहे. मग फार चांगलं वाटत आहे. आणि आता मसाले डोसे खात आहेत मस्तपैकी. इथून निघणार डायरेक्ट दांडेली असं म्हणत नाही, डायरेक्ट जेवायला. नाही, आलमट्टी डॅम आहे. आलमट्टीला जायचं आहे. इथून आलमट्टी आणि तिथून मग जेवायला. तिथून आलमट्टीचा थीम पार्क बघा मस्तपैकी. सानवी नावाची एकदम फॅमिली फ्रेंडली व्लॉग आहे हा. एकदम सगळेजण पारिवारिक माहोल आहे एकदम. आपला किस्सा सांग. सगळ्यांना बरोबरच अधिकार आहे इथे.
काय सगळे मेंबर बघा किती थकलो तर नाहीच म्हणा, मजा यायला लागली पण राईड करायला. हा ते हेल्मेटचा तर एवढा प्रॉब्लेम चालू आहे अंक्याचा. हेल्मेट कुठे आहे? हेल्मेट दाखव. हेल्मेट आपल्या ब्लॉग मध्ये जायला पाहिजे. हेल्मेटची एवढी इम्पॉर्टन्स आहे. लकी हेल्मेट कुठे गेलं? ते हेल्मेट, अरे हेल्मेट कुठे आहे? घरी सांगितलं नाही मी. अरे पण हेल्मेट कुठे ठेवला? हेल्मेट कुठे ठेवला? बाहेरच ठेवलास का? बरं ते हेल्मेटचे किस्से सांगतो. ते हेल्मेट एवढं भारी त्याला, हा ते हेल्मेट एवढं भारी आहे त्याला. हेल्मेटला ते लॉक पण नाही आहे, ते तर राहायचं आहे. पूर्ण खराब झालंय त्याचं शिल्ड. असा एक हादरा झाला. नाही हेल्मेटचा इतिहास असा आहे की आमचे पप्पा वाचले ते हेल्मेट घालून, त्याच्यामुळे हे हेल्मेट खूप लकी आहे. ती चांगली गोष्ट आहे, पण आता अमक्यासाठी ती गोष्ट खराब आहे. ती एवढं जुनं हेल्मेट आहे त्याला, त्याचं शिल्ड पण आता त्याचं शिल्ड मधून असं बाहेर बघायचं म्हणलं तर असं जाते, हादरा आला की वर जाते. ऑटोमॅटिक एआय हेल्मेट आहे. एआय हेल्मेट आणि हादरा आला की पूर्ण हेल्मेटच निघतंय. आता तर असं बसलं होतं आणि त्यात पण अजून त्या हेल्मेट मध्ये पण अजून तुषारच्या पप्पांची एक सारखी आठवण नाही यावी म्हणून त्यामध्ये तुषारच्या पप्पांचे भरभरून केस आहेत. ती पांढरे वास्तवाई ती सगळे मग ओंक्याच्या तोंडावर असे व्हायला लागले चांगले मस्तपैकी. त्यामुळे चांगलं चालू आहे सध्या तरी. लय जुनं आहे 1900च्या काळातलं आहे, त्यामुळं मस्त मजा यायला लागली. एन्जॉय फुल शेर. आता आमचा मस्तपैकी नाश्ता करून झालेला आहे. तू गाडी घेणार आहे का? हा मीच गाडी घेणार आहे. आता इथं तर जायचं आपल्याला. हा आता पेट्रोल आमचं पूर्ण संपलेलं. ते 260 किलोमीटर आता दांडेली आहे, पण आपल्याला हे करायचं आता काय करायचं, आलमट्टी डॅम करायचं आहे. त्यासाठी आम्हाला 72 किलोमीटर थोडंसं लांब जायचं आहे. आता टँक फुल करून निघायचं मस्त पैकी. टँक फुल आधीला पैसे द्यायचे. प्रकारे पेट्रोलची टाकी फुल झालेली आहे. आता 300 किलोमीटर जायचं आहे मस्त पैकी. तयारी सुरू. चला आता आम्ही आलेलो आहोत आलमट्टी डॅमला मस्त पैकी. मोबाईल कुठे माझा? भारी सीनरी तरी भारी. हे कुठलं तर गार्डन आहे मुरगुलन, फ्रेंच गार्डन, इटालियन गार्डन, भरपूर काय गार्डन आहे. 3 तर गार्डनच आहेत. गार्डन जेवढे आपण गार्डन जेवढे फिरणार तेवढे गार्डनच आहेत सगळे. बदक देश मॅनेजर हो बदक ओ वाय 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 वाय. ही जलदेवता इथं बघा कसे छान सुंदर. काय लिहिलंय? ओ भारी भारी. हे काय लिहिलंय? नमो काय लिहिलंय? नम काय लिहिलंय? अरे काय लिहिलंय? वाचा कोणतरी नंदन. आलमट्टी डॅम असं स्पेलिंग असते का? आलमट्टी डॅम हे असं आहे का? अरे हे काय इथं हे आलमट्टी. हा आणि काय डॅम आहे काय? ही डॅम आहे का? ही डॅम आहे काय? वाना आहे ती वाना. याना नंदनवन आलमट्टी. अरे अडाणी माणसा. ओ बाई साब. व्ह्यू बघा इथून व्ह्यू. हवा वरती तर आहे 50 रुपये दिलेले. 50 रुपये घेतात तरी इथं. नाही वॉटर शो असेल तर वरती आहे खरं तर. जाऊ दे आता सकाळी आल्यावर काय. देशमानेची ब्लॉगिंग सुरू आहे इथं त्याची वेगळी. आमचा एक मेंबर कॅन्सल झालेला. कसं वाटायला मोगरकर? आवाज येईना झालाय. बकरा खाऊन आवाज गेला आहे का? चला काही दुसरं चांगलं दिसलं तर दाखवतो, नाही तर मग असंच ठेवतो. 50 रुपये वरती झाले. डॅम दिसला. वाव मला वाटत तुझं लग्न लावू बघ आपण.
पण माझं लग्न लावायचं आहे आणि माझ्या लग्नाचे लोकेशन डॅम काय पण देश महिन्याचा सेटअप लावायला स्पेस बी भरपूर मग हा बरोबर आपण डॅम मधलं पाणी पण असं ह्याच्यावर उडू डॅमचं पाणी आपण असं ऑपरेटिंग वर फिरू असं RS साऊंड हा RS साऊंड GS लाईट्स व्हीडी साऊंड वेदांत काका कॅबिनेट आता कसं सांगू का आता आपल्याला दांडीला जायचंय त्याच्याला फक्त एखादा गर्ल्स ग्रुप भेटावं लागतं बास झालं नाही आमच्या ब्लॉग मध्ये नाही आमच्या ब्लॉग मध्ये संस्कारी बोलायचं काही बोलायचं ते आणि वेदांतला त्याच्यातले गर्ल्स फक्त निघावी लागते फक्त तेवढंच पाहिजे फक्त मी सज्जन माणूस हा गर्ल्स नाहीत गर्ल्स नाही बाबा मी सज्जन आहे. ओहो साहेब ओके असल्याच गोष्टीने मग मला ब्लॉग टाकू वाटत नाही बघ टाकाचा रिव्ह्यूज ते बघतात की माझ्या ओके लागे पोर वीर कसलं लागवत म्हणून तर टाकलो ना ती तर नाही टाकणार मी आयुष्यात कधी वाटतंय मला टाकायचं पोरं काय बोलते कसला गाजल घरच्यांना माझं व्ह्यूज पैसे येईल बास की लगेच तर पहिल्या ब्लॉग मध्ये पैसे बघतो होतो किती एक्सपेक्टेशन ठेवतो तुझ्यापासून द्यायचे घरी मला तर घरचे देणार त्यांच्याच पैसे देऊन त्यांना देऊ वापस पुढच्या वर्षी पुढच्या महिन्यात बापाने मागितल्यावर दररोज महिन्यापासून फिरायला 7,000 रुपये लागणार आम्ही घेणार किती 500 रुपये का अरे सुरुवात पप्पाला म्हणायचं एक कोटी रुपये द्यायचे थोड्या थांबा हो तसं करतो आता चला आलोत कुठतरी जवळ आपण तर वेळ झाल्यावर मी तर शिकणार नाही तिकडून बघायला डॅम चला तिकडून आहे किती रेटिंग दिलेला 10 पैकी आता सगळं बघून झालेलं आहे हॉटेल मॅनेजमेंट ही बनवते का मस्त नाही एक कुक शेफ सोडा 10 पैकी 3 हॉटेल मॅनेजर 10 पैकी 3 रेटिंग देणार त्या लिंबू शरबतला कोणाला फरक पडला नाही पॉइंट त्याची स्टोरी ती सोडा म्हणजे नंतर तुम्हाला नवीन बिझनेस बद्दल काय सांगायचं काय ना तुम्ही पण असेच प्रयत्न घ्या माझ्यासारखे बिझनेस टाका धंदे टाका मोठे व्हा पण सोड्याची स्टिकरची ब्रँडिंग हेलिकन सारखी का वाटायला नाही त्यांनी म्हणजे हेलिकन सारखी का वाटायला सगळीकडे आला त्यांनी प्रचार म्हणजे इकडे पण फ्रँचाईज उघडली त्यांनी आता आलमट्टी डॅमला पण नवीन तुळजापूरला तर आहेच आलमट्टी डॅमला एक नवीन टुरिस्ट सोडा सेंटर म्हणून नक्की विजिट करा देशमाने सरकार प्रादेशमाने बंधू बहकी सभी जुबां हैं हम हैं हजारों में अब की कमी जरा है हर चीज खास है अब है जो है वो समा है तुम रह सकी तो रबा है अब है जो है वो समा है तुम रह सके ऐसी जीत अब चाहे जिंदगी आता आम्ही आहे कुठतरी पावसात भयंकर अडकलो होतो आणि मग आता पाऊस कमी झाला मग तिथंच कुठेतरी धाम आहे असं एक चेष्टा त्यांना जी चक्कना दिलाय खायला काकी किती मस्त आहे अजून दांडेली 300 किलोमीटर आहे आता वाजले 2 माझ्या मते 5 असतील पोहोचायला पाऊस असं चालू पाऊस असला तर नंतर रात्रच आहे मंगळवार सकाळ ना बघू मग बाय बाय जेवण आल्यावर सांगतो मंगळवार सकाळचेच की जेवायला आता मस्त पैकी आलेला आहे रोटीची साईज बघूनच भीती वाटत आहे की रोटी काय खावा आणि काय नाही देशमान्यांनी बुर्जी मागवलेली आहे इकडं डाळ फ्राय, इकडं शेवभाजी वेगळ्या प्रकारची शेवभाजी पिवळी कॉम्प्लिमेंटरी मध्ये कांदा लिंबू कॉम्प्लिमेंटरी कांदा लिंबू एक्सपेक्ट केलं नव्हतं असल्या धाब्यावरून तरी पण खूपच छान वाव तर जेवण झाल्यावर करतो मित्रांनो आता रात्रीचे 12 वाजले आहेत रस्त्यावर कोणीही नाही कुत्रे सोडले तर आमच्यासोबतचे आणि आम्ही कुत्रे सोडले तर आता ही व्लॉग का सुरू केला आहे मी कारण मी व्लॉग करायचं विसरून गेलो मध्ये एवढ्या घटना झाल्या आमच्यासोबत पाऊस पडला पावसात भिजलो भूक लागली
नंतर अजून पावसाच्या भीतीमुळं अजून आम्ही पळवत सुटलो होतो गाड्या. नंतर त्यामुळे मग व्लॉग करायचं विसरून गेलो मी. आणि मग रूमवर कधी आलो, रूम बुक केली, म्हणजे रूम तर बुक होतीच, तर रूमवर येऊन पडलोत कधी हे कळालंही नाही आणि झोपलो कधी हे कळालं नाही. त्यामुळं ब्लॉग करायचं विसरून गेलो. त्यावेळेस आम्हाला जाग आली. 10 वाजता जाग आली, जेवण केलं मस्तपैकी आणि मग बोलण्यात बाहेर निघालो 12 वाजता असंच फिरायला. त्यासोबत एक कुत्रा पाठीमा लागलाय. मजा यायला लागली. दांडेलीचं वातावरण एक नंबर, एकच नंबर. रात्रीचं अरे तसं पण सगळीकडेच मला तर वाटतंय. आणि मला तर वाटतं हे व्लॉग फक्त आणि फक्त बॅचलर पोरांसाठी आणि गरीब लेकरांसाठी असावा. म्हणजे बजेट फ्रेंडली जी ट्रॅव्हल करत आहे त्यांच्यासाठी. आम्ही एवढा भारी होमस्टे बुक केली, रूम एवढी भारी, फक्त आणि फक्त 1,500 रुपयात. 1,500 रुपयात आम्ही 6 जण आहेत, 6 जण तर 1,500 रुपयात एक नंबर. 1,404 रुपये. 6 जण राहिलो आम्ही. गाद्या, रूम मोठी, सगळं चांगलं आहे. कॉम्प्लिमेंटरी चहा, सगळं चांगलं आहे. एवढं तर कुठं भेटणार नाही, ते पण 1,400 रुपयात. मग ट्रॅव्हल करायचं असेल तर असं करा, नाही तर काय करण्यात मजा नाही मी तर म्हणतो. आता मजा तर मजाच नाही. एक दिवस गरिबीत जगायचा आणि दुसरा दिवस अमिरीत, की पूर्ण पैसा उडवला पाहिजे ट्रिपचा. जी की आहे उद्याचा दिवस. उद्याच आहे वाटतं मला माहिती आहे. उद्याच आहे. आता उद्या मस्तपैकी रिसॉर्ट बुक केलाय. रिसॉर्ट तिथं जायचं मस्तपैकी आणि ऐश करायची. ते पडले भरपूर महागात, पण तरी फरक पडत नाही. एक दिवस गरिबीत, एक दिवस श्रीमंतात केलंय. मग उद्या भेटू. नाही उद्या काय, उद्या नाही, पार्ट 2 मध्येच, म्हणजे पार्ट 2च असेल ही. हां चल मग काय, बाय आणि गुड मॉर्निंग. गुड नाईट. गुड मॉर्निंग झाली. हां बरं, गुड नाईट. हां थांबा आमचं होमस्टे आलं आहे. होमस्टेचं नाव प्रमोशन, फ्री प्रमोशन. मला पैसा भेटणं झाला आहे, पण मी तरी पण फार माझं हृदयच फार मोठं आहे हो. काय सांगा तुम्हाला आता. बघा कुठे जाऊ द्या, दिसणं झालंय, लाईट चालू आहे. जाऊ द्या, सोडा. माझं एवढं पण हृदय मोठं नाही खरं तर. सपोर्ट राहू द्या, असा सपोर्ट राहू द्या, तुमचे आशीर्वाद. ते म्हणा तुम्ही हे देव तसले गाणी म्हणा ती. जय शंभू नारायण. जय शंभू नारायण. जय श्रीराम. जय श्रीराम. श्रीमान लेजंड वेदांत हिरोळीकर. बाय बाय.